पालन केलं गेलं पाहिजे का? आपण त्या आव्हानाला कसं पाहता? आजपर्यंत या देशाचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेला देशावरती संकट येतात त्या त्या वेळेला शासनाच्या आव्हानाला देशवासी कायम साथ देतात. आज आमचे नेते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदींनी जे आव्हान केलं आहे त्याच्याप्रमाणे लोक अंमलबजावणी करायला लागलेले आहेत. एकंदरीत आता डिझेल पेट्रोलचा जर विचार केला आणि मी स्वतः पेट्रोल पंपचा मालक आहे, कंपनीच डिझेल आणि पेट्रोल देत नाहीये. कंपनी डिझेल पेट्रोल देत नाही आणि अशा वेळेला लोकांना असं वाटतं की कृत्रिम टंचाई पेट्रोल पंपवाले निर्माण करतात. हे समजून घेतलं पाहिजे. आता कंपनीने सांगितलंय की तुम्हाला 1 दिवसाआड 1 टँकर मिळेल. लोकांना बी माझी विनंती आहे की लोकांना न मिळणारी वस्तू नाहीये, मिळेल. नंदुरबारमध्ये 6 का 7 पंप आहेत, सगळ्यांकडे डिझेल येणार आहे. पण लोक एवढा स्टॉक करायला लागले ज्याची कॅपॅसिटी 100 रुपयाची आहे, तो 500 ने 1000चं पेट्रोल आणि डिझेल टाकायला लागले. तर त्यांना विनंती आहे की थोडंसं डिझेल पेट्रोलचा वापर जपून करा. लोक हुशार होऊन गेलेत, आता गरज नाही तिथे जात नाही. आणि बाकीच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा अधिभार आपल्या देशावर पडतोय, कारण सगळं आपण इम्पोर्ट करतो आणि त्याच्यामुळे देशाच्या साठी म्हणून प्रधानमंत्रीच्या आव्हानाला आपल्याला सगळ्यांना प्रतिसाद द्यायचा आहे. मी स्वतःचा एक ईव्ही गाडी आहे माझ्याकडे, मी तीच अधूनमधून वापरत असतो. नंदुरबारमध्ये मी आणि माझ्या मुलाच्या दोघांची मिळून एक ईव्ही आहे. एक तर तो वापरतो, नाही तर मी वापरतो. पण दोघं ईव्ही घेतली आहे, छोटी क्रेटाची, मोठी तर जास्त गाडी नाहीये. पण सर्वांनी पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला पाहिजे असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.